Welcome to Maharashtra Live 24 News. नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह 24 मध्ये आपले सहर्ष स्वागत. शिवसेना नेते प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांचा मास्टर स्ट्रोक. मिरज पॅटर्नची राज्यभर चर्चा. एकाच इमारतीच्या 2 उद्घाटनावर राजकीय रंग. मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावरून मिरजमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून या संपूर्ण प्रकरणामुळे मिरज पॅटर्नची चर्चा रंगली आहे. आज सत्ताधारी गटाच्या वतीने पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला आमदार जयंत पाटील आणि खासदार विशालदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या घडामोडीमध्ये शिवसेना नेते प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांनी आखलेले राजकीय नियोजन हा मास्टर स्ट्रोक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उद्घाटन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता उद्या भाजपकडूनही त्याच इमारतीच्या उद्घाटनाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. उद्याच्या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार असल्याची चर्चा असून त्यामुळे एकाच इमारतीचे 2 उद्घाटन होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर उद्याचा कार्यक्रम नियोजनानुसार पार पडला तर एका सरकारी इमारतीत 2 वेगवेगळ्या राजकीय गटांकडून उद्घाटन झाल्याची दुर्मिळ घटना घडणार असल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मिरजच्या राजकारणाचा श्रेयवादाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांमध्ये या घडामोडीविषयी उत्सुकता निर्माण झाली असून प्रशासनाची अधिकृत भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान विरोधक आणि सत्ताधारी गटाकडून या विषयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात या घडामोडींची पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इमारत एक हा उद्घाटनाचा कार्यक्रम कित्येक महिन्यापासून हा रखडलेला. या शासनाच्या लोकांना एक सवय लागते की शासकीय निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा नाही, हा आपल्या वैयक्तिक इस्टेटीचा आपल्याच बापाचा पैसा असल्यासारखं ह्यांच्या मनात धारणा आहे. हे पैसे त्यांची किती इस्टेट असो कुणाची, हे पैसे त्यांच्या इस्टेटीतनं निर्माण झाले नाही, ते जनतेच्या पैशातनं निर्माण झालेले पैसे आहेत. आणि ही मिरज पंचायत समिती ही राज्याची बऱ्यापैकी सगळ्यात मोठी असलेली पंचायत समिती आणि त्यामुळे ह्या ठिकाणी निधी देत असताना वेगवेगळ्या सरकारांनी ह्या ठिकाणी म्हणजे ह्या काळात काँग्रेसचं सुद्धा सरकार असताना ह्याला तांत्रिक मान्यता ह्या कामाला मिळाली होती. वेगवेगळ्या सरकारांनी प्रथा अशी आहे आणि आम्ही समजून घेऊ की ज्या ज्या ठिकाणी सत्ता ज्यांची येईल त्यांनी कार्यक्रम नियोजित करावा, सगळ्यांना बोलवावं, कार्यक्रम घ्यावा. आता ह्या जिल्ह्यात जत तालुक्याची इमारतीचं काम सुरू करताना पालकमंत्री आणि तिथले स्थानिक आमदार दोघच करून घेतात, इतर कुणालाही बोलवत. एमएससीबीच्या कार्यक्रमाला तर आटपाडीला स्थानिक आमदारांनाच शिवसेनेच्या बोलवलं नाही, दुसऱ्या शेजारच्या मतदारसंघातले आमदार पालकमंत्री घेऊन त्याचं उद्घाटन करू. जनतेचा शासनाचा पैसा आम्हीच तुम्हाला दिलाय आणि त्यामुळे आम्हीच तुमचं काम करतो अशी भावना लोकांपुढे नेण्यासाठी हा उद्योग चालला. दुर्दैवानं वनखंडे सरांनी सांगितलं मोड बांधली पाहिजे, खरं आहे, आणि म्हणून बांधली गेली. कोणी नसल्यामुळे काही लोकांना त्याचा फायदा वेगवेगळ्या वेळेला झाला आणि त्यातनंही राजकारण घडलं. आपण खूप काहीतरी मोठं आहे अशी वागणूक काही लोक ह्या मतदारसंघात देत असतील तर पूर्णपणे चुकीची. आणि आम्ही संधी दिली की कार्यक्रम एकत्र घ्यायचा आहे. लोकांची अडचण होते, नवीन इमारत बांधायची होती म्हणून बऱ्यापैकी जुन्या इमारतीचं मेंटेनन्सचं काम थांबलेलं आहे, ती धोकादायक असू शकते. नवीन इमारत बांधली आहे, त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊया, त्या ठिकाणी कार्यक्रम तुम्हाला वेळ लागतो की मला बसायला तरी जाऊया. आमदार साहेब ह्या ठिकाणी मीटिंग घेतली तरी दम बाजी सुरू. काही अधिकारी आहेत तर त्यांना वाटते की आज सत्तेचं त्यांना संरक्षण आहे, मात्र त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की आज कुणाची तरी बाजू कुणाच तरी ऐकून तुम्ही रेटून काही निर्णय घ्यायला लागलाय. सत्ता ही कुणाचीही कायम नसते आणि त्यामुळे अधिकारी म्हणून काम करत असताना ह्या पंचायत समितीत गेले 3 वर्ष प्रशासक काळात काय काय भानगडी केल्या, काय काय रामाचं राज्य करायचा प्रयत्न केला, मनाप्रमाणे करायची सगळी चौकशी. आता तुम्हाला कोणतरी थांबवत असलं
उद्या सत्तांतर झाल्यावरती सगळी चौकशी 100% बाहेर निघणार आहे. मी या ठिकाणी सांगतो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि त्यातनं सत्ता कशी टिकवून ठेवायचे प्रयत्न झाले. प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामसेवक 10-10, 15-15 वर्ष एका ठिकाणी ठेवून त्यांच्या परंतु काय गडबड झाली माहित नाही दादा. अधिवेशन संपायच्या अगोदरच बातम्या लागल्या की सर इथलं उद्घाटन घ्यायचं आहे. मी योगेश कदम साहेबांना विचारलं, साहेब आपल्याला निमंत्रण एक पहिली पत्रिका काढली त्याचं नाव नव्हतं, परंतु जेव्हा RDC मॅडमना शिवना कळालं तेव्हा त्यांचं योगेश कदम साहेबांचं नाव घालण्यात आलं, पण त्यांना कळवलेलं पण नव्हतं. मी त्यांना विचारलं तुमच्याकडे पत्रिका निमंत्रण काही नाही, फक्त प्रोटोकॉल चुकवायचं नाही. उद्या कुठेतरी हक्कभंग येईल आणि कोंबडावरून कुठेतरी विधान भवनामध्ये बसावं लागेल या भीतीपोटी फक्त योगेश कदम साहेबांचं नाव घातलं गेलं. साहेबांना विचारलं तुम्हाला सर निमंत्रण नाही आहे. साहेबांनी पण एवढं आश्वस्त केलंय की सर उद्घाटन होतंय न होतं माहित नाही आहे, पण पुढच्या 8-10 दिवसामध्ये मिरज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये ग्राम विकास मंत्री म्हणून मी नक्की आढावा घेईल. आणि ज्यांनी पदाधिकारी आम्ही सर्व करतोय, पण प्रशासकीय अधिकारी दादा आजच्या या कार्यक्रमाला जे उपस्थित नाही आहेत, एकट्याचा बघता नाहीये. हा कार्यक्रम इथं जिल्हा परिषद अध्यक्ष आहे, जिल्हा पंचायत समितीचे सभापती उपसभापती आहेत, सर्व सदस्य आहेत, परंतु एखाद्याला चौकीसारखं वागणूक देणं हे काही योग्य नाही. परंतु आज एक कार्यक्रम झाला जाता खरं उल्लेख करावा लागेल. आज काल सरकार घोरपडे सरकारने सर्वांना आदेशच केला यायचा आहे, सगळे एवढे हजर झाले, परंतु 15 कोटी देऊन बेळकीमध्ये दादा उद्घाटन आज झालं. मला वाटतं त्या बेळकी गावामध्ये 15 लोक सुद्धा नव्हती. बाहेरच्या गावातून तुम्हाला एखाद्या गावाला 15 कोटी सारखा निधी दिल्यानंतर लोक येत नाही. जन्मत काय चाललंय याचा तरी विचार करा. कोणाचे ते ऐकायचं आणि राजकारण करायचं, टार्गेट करायचं आणि मी म्हणेल तसं चालायचं, हे चालू द्यायचं नाही. हे सरकारने जेव्हा ठरवलं तेव्हा आम्ही सर्वच नेते मंडळी व्यासपीठावर एकत्र आलेले आहेत. बोलण्याचा हा व्यासपीठ नसलं तरी आज एवढंच सांगेल की इथून पुढे एकतर्फी एकाधिकारशाही या मतदारसंघात चालू दिली जाणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. तुमच्या सर्वांच्या पाठबळावरती आपण एकत्रित विशाखदा आहे, जयंत पाटील साहेब आहेत, इद्रिस भाई आहेत, घोरपडे सरकार आहेत, या सर्वांना घेऊन आपल्याला एक वेगळी मोठ या मतदारसंघात बांधायचे आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य असंच एक दिलानं राहावं. खरं तर कार्यक्रमाला आपण चांगला कार्यक्रम आहे आणि चांगल्या कार्यक्रमाला अपशकून लागू द्यायचा नाही. कोणाचं तरी आयऱ्या गायऱ्याचं नाव घ्यायचं नाही आपल्याला या कार्यक्रमात. इतका छान कार्यक्रम की एक पत्रिका नाही, फक्त निरोपावर आणि फक्त सरकारांच्या आदेशावर आपण सर्वजण जमलो. सरकारने ठरवलं या तालुक्यात फालतुगिरी अजिबात चालू देणार नाही. पहिल्यापासून आहे सरकारच, नवीन नाही, पहिल्यापासून फालतुगिरी अजिबात चालू देणार नाही, ते मोडून काढणार तरी काढणार. आणि त्या दृष्टिकोनातून सरकारांसारखं आदर्श मार्गदर्शन आम्हाला मिळतं, नेतृत्व आम्हाला मिळालं आणि सरकारने ठरवलं की या तालुक्यात कोणतरी काहीतरी म्हणतंय म्हणून त्याच्यात चालीनं हा तालुका नाही चालणार. इथल्या लोकांच्या, इथल्या जनतेच्या, इथल्या कार्यकर्त्यांच्या, इथल्या सदस्यांच्या, इतर लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातूनच हे सर्व चालेल. उगाच कुणाला तरी इगो हार्ट झालाय, इगो प्रॉब्लेम म्हणून कोणतरी करत असेल ते बरोबर. आता तुम्हाला सांगतो, आम्ही महापालिकेत काम केलेलं आहे, तुम्ही सर्वांनी पाहिले पत्रकार बंधून. पण ज्यावेळेस आम्ही महापालिकेत विरोधी पक्षात होतो त्यावेळेला गपगुमान दोन प्रेक्षकासारखं विरोधी पक्षात आपला हात बांधून बसून आम्ही सगळे कार्यक्रम पाहिलेत. त्यावेळेला आम्ही असलं नाटक केलं नाही की नाही काही असं तरी वर सरकार माझं होतं. त्यावेळेला मी असेही धंदे करू शकलो असतो, पण नाही केलं, नाही करायचं आम्हाला. जी संस्था माझ्या ताब्यात नाही, जी संस्था माझ्या ताब्यात नाही तिथं मी काय म्हणून इथं आग्रह करतोय की नाही माझ्या वळचणीनं पाणी गेलं पाहिजे, अजिबात होणार नाही. मिरज तालुका तरी खपून घेणार. आता मगाची खाली चर्चा करताना आम्ही विशालदादा, जयंतराव वगैरे होते, चर्चा करताना मिरज पॅटर्नचा विषय निघाला, मिरज पॅटर्नचा विषय. पण तुम्हाला सांगतो, हे मिरज पॅटर्न म्हणजे नुसतं मिरज शहराचं पॅटर्न नाही असं गैरसमज कुणीतरी करून घेतला, असा गैरसमज करून घेऊ नका. मिरज पॅटर्न काय आहे, सहजवारी गेले तोपर्यंत ठीक आहे, आता सहजवारी जाणार नाही आहे. मिरज पॅटर्नला तुम्हाला तोंड देणं फार अवघड आहे, ते सहसा कोणाला शक्य झालेलं नाही आणि तुम्हाला ते होणार नाही. त्यामुळे अशा लोकांनी आपलं सावधतेनं आपल्या परीने आपल्या मर्यादेत राहावं. कुणाला वाईट मंगळ बोलणार नाही. पण आता मी आमदार आहे, मी आमदाराचं करायला पाहिजे ना, बरोबर का नाही? मग मी आमदारासारखं नाही राहिलो आणि फालतू बघायला लागलो तर मग अरे कसला दादाने आमदार दिला याला म्हणतील ना.
त्यामुळं मर्यादित राहून ह्या मिरज तालुक्यात लोकांच्याशी प्रतारणा करणाऱ्याची गैर आम्ही सोडा लोकच करत नाही. आणि वनखेडे सरांनी सांगितलं, वनखेडे सर तुम्ही जे म्हटलात की मोठ बांधावी लागली ना, बांधलेली आहे ऑलरेडी, बांधावी कुठली लागणार आहे? त्यांचं व्यासपीठ दिसतं ना, व्यासपीठावर सर्वजण दिसत आहेत ना, ही मोठ बांधलेली. आम्ही फक्त काय महत्व आहे, प्रत्येकाला पक्षाचं महत्व आहे, प्रत्येकाला नेत्यांचं महत्व आहे, पण मिरज तालुक्यात त्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. मिरज तालुक्यात त्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. शहाण्याला इशारा काफी आहे, त्यापेक्षा जास्त बोलणं योग्य नाही. एक चांगली इमारत आज आपल्या मिरज पंचायत समितीला या ठिकाणी लावली. या इमारतीतून आमचे सर्व निवडून आलेले पंचायत समितीचे आमचे बंधू आणि भगिनी आणि पदाधिकारी हे सर्वजण येऊन या मिरज तालुक्यातल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका आहे पार पाडतील. मिरज तालुक्यातले छोटे मोठे कसेही असेल सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या इमारतीतून या पुढच्या काळात कार्यकाळ चालेल, कार्यभाग चालेल आणि ती प्रामाणिकपणाने आमची सर्व टीम हे काम करेल. त्यामुळे या इमारतीच्या निमित्तानं मिरज तालुक्यातल्या सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो आणि या इमारतीतून लोककल्याणाच्या शिवाय दुसरं काहीही होणार नाही अशी ग्वाही या निमित्ताने देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.